विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे मूलभूत अधिकारातील क्रमांक 2चा मूलभूत अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, इंग्रजीमध्ये राईट टू फ्रीडम. मागील व्हिडिओत आपण समतेचा अधिकार या अधिकाराचा अभ्यास केला आणि आज आपण क्रमांक 2चा मूलभूत अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. संविधानाचे कलम 19 ते 22 मध्ये नागरिकांना हा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे व तसा अधिकार, संवैधानिक अधिकार व्यक्तीला देणे ही राज्याचे प्रथम आद्य कर्तव्य आहे आणि त्याला अनुसरूनच भारताच्या संविधानामध्ये सुद्धा कलम 19 ते 22 म्हणजे 19, 20, 21, 22 एकूण 4 कलमामध्ये हा अधिकार, हा म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. यामध्ये कलम 19 नुसार भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामध्ये भाषण आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना मिळालेला हा महत्त्वपूर्ण असा अधिकार आहे. म्हणजे भाषण आणि विचार स्वातंत्र्याशिवाय इतर कोणत्याच स्वातंत्र्याची कल्पना करता येणार नाही. या भाषण आणि विचार स्वातंत्र्यामध्ये मुद्रण स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची बाब अशी की मूळ राज्यघटनेमध्ये अमर्याद भाषण स्वातंत्र्य देण्यात आले होते, परंतु या अमर्याद भाषण स्वातंत्र्याचा गैरफायदा किंवा गैरउपयोग होऊ लागला आणि भविष्यात असा गैरउपयोग होणे टळावे किंवा टाळले जावे या हिशोबाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने या अधिकारावर बोट ठेवले आणि त्यातून या भाषण आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने टाकण्यासंदर्भात 24 मार्च 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे चेलमेश्वर व न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन यांनी असा निर्णय दिला होता की माहिती व तंत्रज्ञान अधिनियम IIT ॲक्ट कलम 6A नुसार फेसबुक व ट्विटरसहित सोशल मीडियावर कोणतीही आपत्तिजनक टिप्पणी केली तर पोलीस तात्काळ अटक करू शकणार नाही, तर त्यासाठी न्यायाधीशाची परवानगी घेणे आवश्यक राहील. अशा प्रकारची सुधारणा 2015 मध्ये करण्यात आली. 1951च्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार सुद्धा या अधिकारावर रीतसर बंधने घालण्यात आली होती की भाषण आणि विचारांचं स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे, परंतु त्यांचे भाषण, विचार आणि मुद्रण म्हणजे लेखन हे अशा प्रकारचे असू नये की त्यामधून संपूर्ण भारताचं सार्वभौमत्व आणि भारताची एकात्मता यांना बाधा पोहोचणार नाही. म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांना बाधा पोहोचवणारं भाषण असेल, विचार असेल, लेखन असेल, तसेच राज्याची सुरक्षितता धोक्यात आणणारे स्टेटमेंट असतील, स्पीच असतील किंवा काही लिखाण असेल,
आणि या राज्याच्या सुरक्षिततेच्या धोक्याअंतर्गतच भारताच्या परराष्ट्र धोरणातसुद्धा एखाद्याच्या भाषणामुळे किंवा लिखाणामुळे किंवा विचार व्यक्त केल्यामुळे नुकसान पोहोचत असेल तर त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थासुद्धा विस्कळीत होत असेल, या शांतता व सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण होत असेल, अशाही प्रकारची विचार, भाषण किंवा लेखन, त्याचप्रमाणे नागरी सभ्यता व नीतिमत्ता यांना सोडून असणारे विचार, भाषण, लेखन, तद्वतच न्यायालयाचा अवमान करणारे, एखाद्याची वैयक्तिक बदनामी करणारे किंवा गुन्हा करण्यास प्रोत्साहित करणारे लिखाण, भाषण किंवा विचार जर एखाद्या नागरिकांद्वारे किंवा नागरी समूहांद्वारे किंवा एखाद्या संस्थेद्वारे निर्माण होत असेल तर अशा प्रकारच्या भाषणांवर, विचारांवर किंवा लिखाणावर योग्य प्रकारचा कायदा करून त्यावर बंधने घालण्याचा अधिकार हा सरकारला राहील आणि हेच 1951च्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार या स्वातंत्र्याच्या अधिकारावर महत्त्वाची, आवश्यक अशी बंधने घातल्या गेलेली आहेत. दुसऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे शांतता पूर्वक व शस्त्र न बाळगता सभा भरविण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे या स्वातंत्र्यामध्ये सभा भरविण्याचा अधिकार, लोकांना एकत्रित करण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे. कारण केवळ विचाराचं स्वातंत्र्य आवश्यक नाही, तर ते विचार लोकांपर्यंत पोहोचविता आली पाहिजेत आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचं जबरदस्त आणि प्रभावी साधन म्हणजे सभा. आणि म्हणून सभा भरविण्याचं स्वातंत्र्य हे नागरिकांना असलंच पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपभोग घेऊ शकतो. यामध्ये मिरवणुका काढण्याचा सुद्धा अधिकार गृहीत धरलेला आहे. याचा सर्वात जास्त फायदा हा निवडणुकांच्या काळांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या प्रचार यंत्रणा, त्यांचे राजकीय पक्ष यांच्याकडून होत असतो. इतरही वेळी आपले म्हणणे किंवा आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त वेळा एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचं हे महत्त्वाचं साधन म्हणून या स्वातंत्र्याचा लाभ भारतीय नागरिक घेत असतात. याही स्वातंत्र्याचा यथोचित असा लाभ घेता यावा म्हणून या स्वातंत्र्यावर सुद्धा काही अपवाद किंवा बंधने घातलेली आहेत. त्या नियमांचं पालन करूनच सभा किंवा मिरवणुका काढता येतात किंवा सभा भरविता येतात. म्हणून याचं शीर्षकच असं आहे की शांततापूर्वक व शस्त्र न बाळगता. म्हणजे सभेमध्ये कोणाकडेही कोणत्याही प्रकारचं शस्त्र असता कामा नये की ज्या शस्त्राचा वार केल्यानंतर, उपयोग केल्यानंतर समोरच्याची जीवितहानी होऊ शकेल अशा प्रकारचं कोणतंच शस्त्र सभेमध्ये नेता येत नाही किंवा तशा प्रकारची सभासुद्धा भरविता येत नाही. म्हणून भारताची एकात्मता व सार्वभौमत्व यांना बाधक ठरू नये अशा प्रकारची सभा तुम्हाला भरविता येते. तुमच्या सभेमधून भारत देशाच्या एकात्मतेला आणि भारताच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारची ठेच किंवा बाधा पोहोचता कामा नये याची सर्व जबाबदारी
आणि दक्षता ही सभा भरविणाऱ्यांनी आयोजकांनी करायची आहे. त्याचप्रमाणे सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊन समाजामध्ये प्रचलित असलेली शांतता व सुव्यवस्था धोक्यात येता कामा नये याचीही दक्षता आयोजकांनी घ्यायची आहे. आणि म्हणून या दोन बाबीचं प्रगटीकरण होऊ नये यासाठी कायदा करून योग्य ती बंधने घालण्याचा अधिकार सरकारला दिलेले आहे. आणि सरकारने यातून विशिष्ट प्रकारचे नियम लावून सभा भरविण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना दिलेले आहे, किंवा तशा प्रकारचं रायटिंग्स फॉर्म्स त्यांच्याकडून सभेची परवानगी मिळविताना किंवा सभेची परवानगी देताना घेण्यात येत असते. तिसरं स्वातंत्र्य, संस्था किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. व्यक्तीचा विकास करण्यासाठी किंवा व्यक्तीचा सामाजिक विकास साधण्याच्या दृष्टीने आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय संस्था किंवा संघ किंवा संघटना स्थापन करण्याचा हा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे विचार प्रगट करून तुम्हाला तुमच्या विचारांच्या आधारावर विचारांचं अधिष्ठान असलेले एखादं संघ, संस्था किंवा संघटना स्थापन करता येतो. या अधिकाराचा उपयोग करताना सुद्धा काही अपवाद संविधानाच्या माध्यमातूनच उपभोक्त्यांना त्याचं पालन करावं लागते. त्यामध्ये भारताच्या एकात्मतेला व सार्वभौमत्वाला धोका पोचला जाणार नाही अशी खात्री किंवा अशी व्यवस्था किंवा असा दृष्टिकोन तुमचा संघ किंवा संस्थेचा असला पाहिजे. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक, आर्थिक नीतिमत्ता कोणत्याही कारणाने तुमच्या संघाकडून किंवा संस्थेकडून धोक्यात येता कामा नये किंवा आणल्या जाऊ नये याचीही खात्री किंवा उपाययोजना ही संबंधित संघ किंवा संघटना स्थापन करणाऱ्यांनी करून घ्यावी आणि तिचं पालन करावं. शांतता व सुव्यवस्था यांना बाधा पोहोचणार किंवा नुकसान होत असेल तर अशा प्रकारचा संघ किंवा संघटना स्थापन करू नये. आणि म्हणून या तीनही बाबीच्या संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून योग्य ती बंधने घालण्याचा अधिकार शेवटी प्रशासनाला म्हणजे सरकारला दिलेला आहे. आणि सरकारने त्याबाबत तसे नियम बनवून संस्था किंवा संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य मर्यादित केलं आहे असं आपण म्हणू शकणार नाही, परंतु त्याचा उपभोग घेण्यास त्याला समर्थ बनविलेलं आहे असं दुसऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो. असं म्हणण्याचं संयुक्तिक कारण म्हणजे स्वातंत्र्यावरील बंधने म्हणजे स्वातंत्र्याच्या मर्यादा नव्हे तर स्वातंत्र्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे होय. नागरिक म्हणजे स्वातंत्र्यावर उचित बंधने असतील तेव्हाच खऱ्या अर्थानं नागरिक त्याचा उपभोग घेऊ शकतो, हे दुसऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सांगू शकतो. यानंतरचं स्वातंत्र्य, भारतीय प्रदेशात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे या स्वातंत्र्यानुसार प्रत्येक नागरिकाला भारताच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही. म्हणजे आपल्या इच्छेनुसार योग्य ती अनुकूल परिस्थिती असेल तर आणि प्रवासाची सर्व नियमावली किंवा प्रवासाचे सर्व नियम, आर्थिक बाबी ह्या सर्व जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपण भारताच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास करू शकतो किंवा कुठेही भारतात भ्रमण करू शकतो. याही स्वातंत्र्याला थोडासा अपवादात्मक परिस्थितीत ठेवणे भाग पडले आहे. सरकारने जे काही प्रतिबंधित केलेले क्षेत्र आहेत
किंवा एरिया किंवा प्रदेश त्या ठिकाणी जर जायचं असेल तर पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. याचं कारण हाही अपवाद नागरिकांच्या हिताचा अपवाद म्हणून ठरलेला आहे. उदाहरणादाखल समजा उत्तरेकडे अमरनाथ या ठिकाणी शंभू महादेवाच्या यात्रेला जाण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. परंतु जर आकस्मिक नैसर्गिक संकटामुळे त्या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होत असेल तर काही दिवस सरकार तशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करू शकते. आणि म्हणून सरकारने अशा आसमानी आणि सुलतानी संकटाच्या वेळी जे क्षेत्र किंवा जो एरिया जो प्रदेश प्रतिबंधित केलेला आहे त्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना जाता येणार नाही याची फक्त एवढी दक्षता घ्यायची आहे. आणि तो काळ म्हणजे संपूर्ण कालखंड नसतो तर काही विशिष्ट कालावधीसाठी अशी क्षेत्र किंवा अशी एरियाज प्रतिबंधित केल्या जातात किंवा तेथे जाण्यास मज्जाव केला जातो. एखाद्या ठिकाणी समजा काश्मीरसारख्या लडाख क्षेत्रामध्ये किंवा वाघा बॉर्डर वगैरे वगैरे अशा ठिकाणी जर आपल्याला भेट द्यायची असेल परंतु परिस्थिती त्यावेळची अनुकूल असेल तर सरकार निश्चितच प्रतिबंध करणार नाही. पण परिस्थितीमध्ये जर वेगळ्या पद्धतीची काही धोका किंवा जीवितहानी होण्याची संभावना वाटत असेल तर अशा वेळी मात्र सरकार प्रतिबंध करू शकते. याची दक्षता ही नागरिकांनी घ्यायची असते आणि ह्या गोष्टी नागरिकांनी अतिशय सामंजस्यपणाने त्याचा स्वीकार केलाच पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. त्याचप्रमाणे सार्वजनिक हित, शांतता व सुव्यवस्था आणि मागासलेल्या जाती जमातीच्या हितासाठी संचार स्वातंत्र्यावर योग्य ती बंधने सरकारला घालता येतील. हाही अपवाद जवळपास पहिल्या अपवादासारखाच आहे की ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती गेल्याने सार्वजनिक हित आणि शांतता किंवा सुव्यवस्था धोक्यात येत असेल किंवा मागासलेल्या जाती जमातीचे हित संकटात येत असतील अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीच्या समूहाचा संचार स्वातंत्र्यावर सरकारकडून योग्य ती बंधने घातल्या जातात आणि ते करणे गरजेचे सुद्धा असते. त्याचं कारण सार्वजनिक हित, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे. यानंतरचं स्वातंत्र्य भारताच्या कोणत्याही भागात निवास करण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भारतात कुठेही जर त्याची आर्थिक सुबत्ता असेल त्याच्याकडे तो निवासाची अट पूर्ण करण्याच्या संपूर्ण कायदेशीर अटी असतील तर तशा प्रकारचं निवास बांधण्याचं किंवा निवास स्थापन करण्याचं किंवा त्या ठिकाणचा निवासी होण्याचं, स्थायिक होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य नागरिकांना संविधानाने दिलेलं आहे भारताच्या कोणत्याही भागामध्ये. परंतु याही गोष्टीमध्ये थोडासा जर विचार केला तर सरकारने काही बंधने घातलेली आहेत. त्यामध्ये सार्वजनिक हित आणि मागासलेल्या जाती जमातीच्या हितासाठी योग्य ती बंधने सरकारला लावता येतील. म्हणजे एखाद्या वेळेस मागच्याच अधिकाराप्रमाणे काही आसमानी आणि सुलतानी संकटांना सामना करण्यासाठी निवासाचं स्वातंत्र्य यावर काही रीतसर बंधने सरकारकडून किंवा शासनाकडून घातली जात असतात. याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे भारतात कोणत्याही भागात निवास करण्याचं जरी स्वातंत्र्य असले तरी समुद्राच्या जवळ जर तुम्ही तुमचं घर किंवा बंगला बांधू इच्छित असाल तर तुम्हाला तशा प्रकारचं स्वातंत्र्य किंवा परवानगी देण्यात येणार नाही. कारण ते घर कधी लाटांच्या तडाख्यात येईल आणि तुमचं संपूर्ण कुटुंब किंवा तुमची मालमत्ता कधी सागराच्या भक्ष्यस्थानी पडेल हे सांगता येणार नाही. म्हणून अशा ठिकाणी घर बांधण्याचा
तुमचा मानस असेल, तुमच्याकडे कितीही पैसा असेल, ती भूमी तुमच्या मालकीची सुद्धा असली तरी विशिष्ट अंतरावरच तुम्हाला त्या ठिकाणी घर बांधावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमच्या निवास स्वातंत्र्यावर किंवा स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली. एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की मी नदीच्या पात्रामध्येच माझा बंगला बांधेल, तर असं तेही शक्य नाही, कारण शेवटी सरकारला तशी परवानगी देता येणार नाही. यानंतरचं स्वातंत्र्य म्हणजे कोणताही धंदा, व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. अतिशय महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे. व्यक्तीचा व्यक्तिविकास जरी करायचा असेल तर त्यासाठी धंदा, व्यवसाय व व्यापार करणे हे गरजेचं असते. परंतु याही स्वातंत्र्याला कुठेतरी एक बंधन लादलेलं आहे, अपवाद टाकलेले आहेत. सरकार एखाद्या धंद्यासाठी विशिष्ट पात्रतेची अट लावू शकते. म्हणून कोणता व्यवसाय कसा, केव्हा, कुठे, कोण्या परिस्थितीत करायचा याची नियमावली शासनाकडून तयार झालेली आहे. परंतु ही नियमावली म्हणजे या स्वातंत्र्याच्या अधिकारावर आलेलं बंधन किंवा गंडांतर नाही, तर ते व्यक्ती विकासासाठी, समाज विकासासाठी आवश्यक असे नियम आहेत. आणि त्या नियमांमधून जर नागरिक जात असतील तर निश्चितच त्यांना त्याचा फायदा तर होईल, पण इतर समाजाला सुद्धा त्याचा कुठे अडथळा येणार नाही. अशाच प्रकारचे नियम किंवा अपवाद अशा स्वातंत्र्यावर घालण्यात येत असतात. त्याचप्रमाणे एखादा उद्योग किंवा व्यवसाय तात्पुरत्या काळासाठी अथवा नेहमीसाठी सरकार स्वतःकडे घेऊ शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा उद्योग किंवा व्यवसाय करण्याचं जर सार्वजनिक हित सरकारच्या लक्षात आलं असेल, तर या सार्वजनिक हिताच्या शीर्षकाअंतर्गत अशा प्रकारचे व्यवसाय, उद्योग सरकार स्वतःकडे घेऊ शकते. एखाद्या महामंडळाची निर्मिती करून सरकार तशा प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योग करू शकते. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते सार्वजनिक हित लक्षात घेऊन सरकारने स्वतः ते उद्योग किंवा व्यवसाय करण्याचं काम स्वतःकडे घेतलेलं आहे. म्हणून कोणतेही टॅक्सी चालक किंवा कोणतेही लक्झरी बस मालक चालक आमचा व्यवसाय व व्यापार करण्याच्या स्वातंत्र्यावर सरकारकडून विनाकारण हस्तक्षेप किंवा बंधन आलं आहे असं या ठिकाणी म्हणू शकणार नाहीत. म्हणून सार्वजनिक हित लक्षात घेऊन काही व्यवसाय सरकार स्वतः चालवू शकते आणि काही व्यवसायाला सरकार परवानगीसुद्धा नाकारू शकते, की जे व्यवसाय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय असतील, देह क्रय विक्रय करण्याचा व्यवसाय असेल, अशा प्रकारचे व्यवसाय किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य संविधानात कुठेही अपेक्षित नाही, की ज्यामुळे भारतीय संस्कृतीची अवहेलना होऊन भारतीय सामाजिक नीतिमत्तेची दाभाडे सोडल्या जातील किंवा नष्ट केल्या, सामाजिक व्यवस्थाच नष्ट होईल, त्यातून नागरिकांची अपरिमित अशी हानी होईल. अशा प्रकारचे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य कधीही देण्यात येणार नाही. कलम 20 नुसार एखादा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, न्यायालय जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला दोषी म्हणून ठरवत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शिक्षा कोणीही करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या गुन्ह्यासाठी जेवढी शिक्षा संविधानामध्ये नियमानुसार कायद्याद्वारे सांगितलेली आहे त्यापेक्षा जास्त शिक्षा कोणीही केव्हाही कुठेही देणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट की एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षासुद्धा देता येणार नाही.
आणि स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी भाग पाडता येणार नाही. म्हणजे आपण आपल्या साक्षीमुळे किंवा आपल्या पुराव्यामुळे आपणच जर अडचणीत येत असू तर अशा प्रकारची साक्ष, पुरावा, सबब जबरदस्तीने आपल्याकडून कोणी घेऊ शकत नाही. या कलम 20 नुसार न्यायालयामध्ये आपल्याला अशा 4 बाबीचं एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण किंवा स्वातंत्र्य या 20 नुसार मिळालेलं आहे. कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा स्वातंत्र्य कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने हिरावून घेता येत नाही. म्हणजे एखाद्याला जिवंत मारण्याचा, त्याचा छळ करण्याचा, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा, त्याला गुलाम बनविण्याचा कोणत्याही नागरिकाला, संस्थेला, सरकारला अधिकार नाही. जर त्याला नियमानुसार तशा प्रकारची न्यायालयीन शिक्षा झाली असेल तरच त्याचं जीवन आपण संपवू शकतो. आपण म्हणजे विशिष्ट प्रशासकीय यंत्रणा, उदाहरणार्थ एखाद्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये जर खरोखरच फाशीची शिक्षा झाली असेल तर त्याला फाशी देण्याची व्यवस्था किंवा काम हे संबंधित व्यवस्थेकडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडूनच केले जाईल. ते काम कोणतेही नागरिक स्वतः करू शकत नाही. कोणतीही संस्था ते काम करू शकत नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्याला खरोखरच फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, परंतु फाशीची शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा संविधानाने न्यायालयाला दिलेला आहे. कोणत्या एका व्यक्तीला, नागरिकाला किंवा संस्थेला, सरकारला नाही. ती व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही, त्या व्यक्तीचा गुन्हा कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये सिद्ध होतो की नाही, हे सर्व तपासण्याचा ही कार्यप्रणाली करण्याची संपूर्ण जबाबदारी ही न्यायालयाची आहे. म्हणून आपण न्यायालयाला जे अधिकार आहेत त्या अधिकारात हस्तक्षेपसुद्धा करू शकत नाही. याचा अर्थ कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार हे शब्द वापरल्यामुळे किंवा घटनेने कायदा करण्याची अंतिम सत्ता ही कायदेमंडळाला किंवा विधिमंडळाला दिलेली आहे हे स्पष्ट होते. आणि विधिमंडळ आणि कायदेमंडळ यांनी केलेला कायदा घटनेशी सुसंगत असेल तर त्या कायद्याचं पालन हे सर्वांना करावंच लागते. अशा परिस्थितीमध्ये या कायदेमंडळाने केलेला कायदा जर घटनेशी विसंगत असेल तर न्यायालय त्याची इष्टानिष्टतासुद्धा पडताळून पाहू शकते. अशा प्रकारचं हे कलम 21 आहे. कलम 22 नुसार अटक केलेल्या व्यक्तीला काही मूलभूत नियमांचा फायदा घेण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल तर त्याची सर्वच मूलभूत अधिकार नष्ट झालेले आहेत आणि लगेच तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेला आहे असं नाही. तर अटक केलेल्या व्यक्तीला आपल्याला कोणत्या कारणाकरता अटक करण्यात आलेली आहे हे जाणून घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हव्या त्या वकिलांचा सल्ला घेण्याचा आणि त्याच्यामार्फत आपला बचाव करण्याचा सुद्धा अधिकार संविधानिक अधिकार म्हणून मान्य करण्यात आलेला आहे. तसेच अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आतच न्यायालयासमोर उभे राहावे किंवा उभे करावे लागेल अशा प्रकारचा आदेश किंवा अशा प्रकारची नियमावली ही संबंधित प्रशासनाला ठरवून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीशाच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त अटकेत ठेवता येत नाही किंवा ठेवल्या जाणार नाही. आणि म्हणूनच या कलम 22च्या नुसारच प्रत्येक संशयित गुन्हेगार व्यक्तीला किंवा अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर उभं करावे लागते. आणि न्यायालयासमोर उभं केल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाकडून त्याचं रिमांड मागितल्या जाते. म्हणजे चौकशीसाठी वेळ मागितला जातो आणि त्यानंतर त्याला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात न्यायालय म्हणेल तितका वेळ, तितके तास ठेवण्याची परवानगी न्यायाधीशाकडून देण्यात येत असते. म्हणजे स्वतःच्या मनाने कोणतीही पोलीस प्रशासन व्यवस्था कोणालाही विनाकारण डांबून ठेवू शकत नाही.
विनाकारण कोणीच कुणाला अटक करू शकत नाही. अटकेची कारणे वेळी स्पष्ट करावी लागतात. तो जाणून घेण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीचा आहे आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी स्वतः किंवा वकिलांमार्फत आपला बचाव करण्याचा अधिकारसुद्धा प्रत्येक नागरिकाला कलम 22 नुसार देण्यात आलेला आहे. याही कायद्याला एक अपवाद म्हणून की प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याच्या अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तींना आणि शत्रू म्हणून गणल्या गेलेल्या परकीय व्यक्तींना हे नियम लागू होणार नाहीत. म्हणजे कलम 22मध्ये गुन्हेगारीशी संबंधित नागरिकांना जे काही कायदेशीर संरक्षण किंवा सवलती देण्यात आलेल्या आहेत, त्या सवलती किंवा संरक्षण व्यवस्था नियम हे एखाद्या व्यक्तीला जर प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याच्या अंतर्गत अटक झालेली असेल, म्हणजे तडीपार झालेला असेल संबंधित क्षेत्रातून तडीपार व्यक्तीला, किंवा परकीय राष्ट्राचे जे नागरिक आहेत, जे भारत देशाचे नागरिक नाहीत परंतु काही कारणाने या ठिकाणी ते राहतात व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने, तर अशा परकीय व्यक्तींना किंवा शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना हे नियम लागू होणार नाहीत. हे मात्र या कलमाचा अपवाद म्हणून स्पष्ट केलं गेलेलं आहे. या ठिकाणी आज आपण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारातील स्वातंत्र्याचा अधिकार या क्रमांक 2च्या अधिकाराचा सविस्तर आणि सखोल असा अभ्यास केला. आपण सर्वांनी हा अधिकार निमूटपणे समजावून घेऊन आवश्यक त्या बाबी आपल्या नोट्समध्ये लिहून काढाव्यात. आलेल्या अडचणी किंवा न समजलेल्या बाबी आमच्याकडे आमच्या पर्सनल व्हॉट्सअपवर शेअर कराव्यात. या चॅनलला सबस्क्राईब करावे. या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करावे आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपला अभिप्रायसुद्धा नोंदवावा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शांततेने ऐकला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.